नमस्कार मंडळी, आजच्या दिवसातील क्वालिफायर राऊंडच्या लीग स्टेबलच्या मॅचमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। कोलिवलीच्या विपक्षामध्ये आपण मॅच पाहत आहोत, ती म्हणजे सेनार बोरपाडा। दोन सलामीचे बॅटर्स कोलिवली संघाकडून आपण पाहतो। एका बाजूने जर बघितलं गेलं तर वैभव पाटील आणि वैभव पाटीलच्या समवेत कुमार ही जोडी। बघा, प्रत्येक संघ असा आहे ना आपल्या विभागामध्ये, आपल्या असोसिएशनमध्ये, की जो प्रत्येक संघाच्या विपक्षामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरतो। आता कोलिवली संघाने काय केलं की कुमारला ओपनिंगला आणलं गेलं। ठाऊक आहे काहीतरी वेगळे प्लॅनिंग्स असते आणि त्या प्लॅनिंग नुसार वैभव पाटीलच्या समेत आपण कुमार हा चेहरा दिसतोय आणि गोलंदाजीवरती विवेक डोंगरे ॲज युजुअल। पहिला चेंडू कुमारच्या बॅटमधून एक सिंगल धाव आणि एका सिंगलने खातं उघडलं वैयक्तिक आणि सांघिक। पुढचा बॉल पायावरती आदळलाय, पंचांचा इशारा, लेग 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव। वेगवान चेंडू होता, फार वेगाने चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर वैभव पाटीलच्या पायावरती जाऊन चेंडू आदळला गेला आणि त्यानंतर एक लेग 22च्या स्वरूपामध्ये धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे टोटल 2 या आकड्यावरती। चला नेक्स्ट मॅच, फर्स्ट सेमीफायनल आपण पाहणार आहोत। या पुढची मॅच पहिली सेमीफायनल, एका बाजूने जय वाघोबा लाप आणि दुसऱ्या बाजूने शिवछत्रपती लामज। दोन्ही संघांना ऑफिशियली पहिला पुकार। बोलो तयार, आपटून टाकण्याचा प्रयत्न, हुक केला चेंडूला, पाठीमागे क्षेत्ररक्षक तर नाही आहेत, चेंडू पर्यंत पोहोचण्याचं शर्यत आणि तदनंतर फेकी करेपर्यंत धावा फळकावरती बनवल्या गेल्या, त्या म्हणजे टोटल 2 या आकड्यावरती। आपल्या या विभागामध्ये आदरणीय शांतारामजी सुतार साहेब तात्या यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं। वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धावा फळकावरती जोडला गेला 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल 4 या आकड्यावरती। पुढचा चेंडू, बॉल तयार, पुढे टाकला होता, बॅटची कळा घेतली वैभव पाटील। आता स्ट्रायकर एंड वरती पोहोचतील आणि तदनंतर एका सिंगलच्या मदतीने वैभव गेले स्ट्रायकर एंडला आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, टोटल 5 या आकड्यावरती। विवेक डोंगरे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4ही चेंडूवरती प्रॉमिसिंग चेंडू हाताळले, चांगले चेंडू होते। पहिल्या चेंडूवरती सिंगल लेग 22च्या स्वरूपात, दुसरा चेंडू आला, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर चौथा चेंडू एक सिंगल आणि 5वा कट केलाय आणि 5व्या चेंडूवरती ट्रॅप मध्ये फसवलं वैभव पाटील। बड़ी मछली, बड़ी नहीं तो बहुत बड़ी मछली जाल में फंसी हुई। थँक्यू डीजे। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। एक महत्वपूर्ण विकेट आणि विकेटच्या नंतर धावा फळकावरती 5 पाहायला मिळतात। शेवटचा अंतिम चेंडू, विवेक डोंगरे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी राहिली। विवेकची म्हणा या त्याच्या समोर जर बघितलं गेलं तर पुढचा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय, बॅटरला काहीसा कळाला नाही चेंडू गेला कुठे, पण अंपायर्स म्हणतात हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकडे जाऊन पोहोचलाय। षटक देखील संपलाय, चौकार आणि षटक समाप्त झाले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 1 विकेट गमावताना ती म्हणजे टोटल 9 या आकड्यावर।
तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय खूप सारे अप्स अँड डाऊन या षटकामध्ये पाहायला मिळाले. एका सिंगलने केलेल्या सुरुवात षटकाला मध्ये विकेट पाहायला मिळाला आणि त्यानंतर चौकार आणि अंत त्या षटकाचं पाहायला मिळालं. आणि आता षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती प्रणय बोटकुंडलेला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो आज टीम एनआर बोरपाडा संघाची, तर आज पॉझिटिव्ह दिसले. आजचा खेळ त्यांचा खूप चांगला दिसला बोरपाडा संघाचा. मग बॅटिंग मध्ये पॉझिटिव्हनेस आहे. पहिल्या मॅच मध्ये बिंदास लसनेचा तडाखा, दुसऱ्या मॅच मध्ये एक नवीन चेहरा, तदनंतर मध्यांतर आणि गोलंदाजी देखील. मागच्या दोन्ही मॅच मध्ये गोलंदाजी चांगली झाली आणि तिसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतात प्रणय बोटकुंडले. रफ्तार के सौदागर गोलंदाजीवरती आहेत आणि गोलंदाजी करताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. नवीन बॅटर आपण पाहिलंय, धावा फळकावरती 10 आहेत. एका धावेच्या मदतीने 10 धावसंख्या फळकावरती. बोला तयार. ओहो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्कोअर ऑफ द विकेट. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला, सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. नवीन बॅटर आपण साहिलला पाहतोय. इनॅट नंबर 3 वरती प्रमोट केलं गेलं साहिलला. प्रशांतची अनुपस्थिती आज दिसते. आय थिंक सो पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये उपस्थिती होती, पण आता सध्या प्रशांत नाहीये, त्यामुळे साहिल वरती जिम्मेदारी. दरम्यान आदरणीय सन्माननीय शिवानंदजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौकार आणि तदनंतर साहिलला माघारी परतावं लागतं. झटका क्रमांक दुसरा, आणखी एक विकेट. नंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 14 आकड्यावरती. पुणित नवीन बॅटर क्रमांक 4 वरती. चेंडू क्रमांक देखील 4था. पुनीत साठी हा चेंडू. एक कठीण प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाला उत्तर देताना पुनीत थोडंसं बाकफुटला. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची समाप्ती. कुमार आणि पुनीतची जोडी मैदानामध्ये पाहतोय. कुमार अजून आहेत मैदानामध्ये, त्यामुळे कुमारला स्ट्रायकर एंड वरती, कारण की पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग कुमारची राहिली होती. इथे हलक्या गतीने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आता वेगाने दौडतात बॉलाच्या पाठीमागे, पण चेंडू नाही थांबणार. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय 18 आकड्यावरती. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 धावा फळकावरती जोडला गेला. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती.
बोल तयार. हो पुढे टाकलाय पुन्हा एकदा. एक धाव तर बनवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग. पुढे ते थांबवलाय. खतऱ्याची घंटी 9 सेकंडला आणि तदनंतर डेंजर एंड नाही ओळखता आला. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर धावा आल्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि 19 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली संघ प्रथमतः टॉस जिंकला, बॅटिंग साठी आले आणि बॅटिंग करताना 2 विकेट गमावताना 19 धावा त्यांच्या पाहायला मिळतात. आता शेवटचं अंतिम षटक असेल. तिसऱ्या षटकामध्ये आता कोणाला आणलं जाईल. जय वाघोबा लाभ संघाचे कर्णधार आपणास दुसरा पुकार आणि त्याचबरोबर लामस संघाचे कर्णधार आपणास देखील दुसरा पुकार आहे. आपण लगेचच नाणेफेकीच्या कक्षाकडे रवाना व्हायचं. सेमीफायनल नंबर 1 आपण जय वाघोबा लाभच्या विपक्षामध्ये पाहणार आहोत लामस संघाला आणि तदनंतर सेमीफायनल नंबर 2 एका बाजूने असेल टीम पप्पू इलेव्हन नांडीट आणि त्यांच्यामध्ये विजयी संघ. चला जाऊयात मॅच कडे. षटक क्रमांक 3 धीरज तांदळेच्या हातात चेंडू. पहिलाच बॉल वारी फर्स्ट डिलिव्हरी. फुलटॉस होता पण फुलटोल नाही, फुल वसूल झाला विकेटच्या माध्यमातून. झटका आणखी एक धक्का बसताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता धीरज तांदळेचा आपण पाहिला. चला जाऊयात मॅच कडे. पुढचा बॉल इथे उडवलंय आणि पाठवलंय. आल्या आल्या प्रहार 6 धावांसाठी. चामडी चमकते षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. त्यामध्ये 25 आकड्यावरती चेतन आले आणि चेतनने पहिल्याच बॉल वरती मोठा फटका. बघा अशा प्रकारचे जे खेळाडू आहेत ना ते वाट पाहत असतात. ज्या पद्धतीने वैभव म्हटला होता की 100% प्रत्येक खेळाडू देण्याचा प्रयत्न करेल आणि हे याला सर म्हणतात 100% योगदान देणं. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक षटकार आणि तदनंतर झेलबाद. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहिला गेला तर 25 आकड्यावरती. पहिलं षटक क्रमांक विवेक डोंगरेने हाताळलं, ज्यामध्ये धावा 9 खर्च केला, विकेट मिळवला 1 आणि महत्वाचा विकेट विवेक डोंगरेच्या नावावरती. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रणय बोटकुंडले आले, त्याने देखील महत्वाचा विकेट मिळवला गेला आणि धीरज जेव्हा गोलंदाजीवरती आले त्याने आता
3 चेंडू फेकून झालेत आणि 2 विकेट, 1 षटकार त्यांच्या विपक्षामध्ये जोडला गेला. टोटल धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करताना 25 आकड्यावरती आहे आणि अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी. एक्सपेक्ट करेल कोलिवली संघ की या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 5 ते 6 धावा जरी आल्या 30 प्लस स्कोर जाऊ शकतो आणि जर काय 30 प्लस गेला तर मग कोलिवलीची बॉलिंग चांगली आहे हे विसरून चालणार नाही. गोलंदाज तयार. ओहो, लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू बिंदास लसणीच्या हातामध्ये आणि त्यानंतर पंचांचा इशारा काय येतोय तर हा आहे वाईड आणि वाईड +1. अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढलात देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 27 आकड्यावर. फुल टॉस होता, हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर एंडला विकेट होता पण रिस्क नाही घेतली. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 27 आकड्यावरती धावसंख्या मिनिमम 30-31 धावा तरी हवात. दरम्यान आदरणीय शांतारामजी सुतार साहेब अर्थात तात्या यांचं तर शुभागमन झालंय आणि मग मागच्या चेंडूवरती का थांबवलं होतं ही काची उत्तरे. सरळ फेकलाय, सीमा रेषा बाहेर, षटकार. मोठा फटका आणि मोठ्या फटक्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 33. आपण 30 ची चर्चा करत होतो, 33 धावा जोडल्या आणि एका चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. आदरणीय सचिनजी चव्हाण साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम. अंगावरती चेंडू आदळलाय आणि तदनंतर पंचांचा इशारा, लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. पहिल्या सत्राला समाप्ती मिळते आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धन्यवाद हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला, असा हलामच योगावाला कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. सचिनजी चव्हाण साहेब एक गोड व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठावरती आपल्या समोर जॉईन होताना आपण पाहतोय आणि जसे आले त्यांचा मधुर संगीत देखील आपल्या कानांपर्यंत पोहोचला. आणि लगेचच मी दादांना विनंती करेन की तुम्ही आमच्या समोर टॉसबॉक्स मध्ये जॉईन व्हायचे, जिथे आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. जिथे एका बाजूने जय वाघोबा लाभ संघाचे कर्णधार तर दुसऱ्या बाजूने अगदी सचिन दादांचाच गावातला संघ लामस संघ असेल आणि मॅच असणार आहे ती फर्स्ट सेमीफायनल जी मॅच असणार आहे ती 4 षटकांची असणार आहे. या गोष्टीची दक्षता दोन्ही संघाने घ्या. 4 ओव्हर्सच्या मॅच असतील. धावसंख्या फळकावरती जोडला त्या टोटल 34 जोडल्यात आणि 35 धावांचं आव्हान आहे. सर लामस संघाचे कर्णधार आपण या लवकरात लवकर टॉस देखील करायचे आपल्याला. ऑनगोईंग मॅच चालू आहे. फर्स्ट सेमीफायनल कडे आपण वळतोय. लामसच्या विपक्षामध्ये जय वाघोबा लाभ संघ आणि लामस संघाचे देखील कर्णधार आलेत आणि सचिन दादा चव्हाण यांच्या माध्यमातून आपण टॉस करूयात. फर्स्ट सेमीफायनल, पहिली सेमीफायनल आपण पाहत आहोत आणि जय वाघोबा
लाभ संघ आणि त्याचबरोबर लामस संघ. कॉलिंग दिली जाईल लामस संघाकडनं. द अनिकेत शेलार शो जो हिट झाला आहे आणि अनिकेत शेलार शोच पाहायला मिळत आहे. अर्थात नाणेफेकीचं कौल जिंकले आहे. आपण सचिन दादांकडे जाऊयात, दोन शब्द त्यांचे देखील ऐकूयात. बरं ठीक आहे, आपण लामस संघाच्या कर्णधाराला विचारूयात. सेमीफायनलची मॅच आहे. या हंगामातील पहिला क्वालिफायर पर्यंत तुम्ही पोहोचले होते आणि सेमीफायनल खेळताना आता लाभ संघाच्या विपक्षामध्ये डिसिजन काय असणार आहे आणि कसं फील आहे, आणि काल मॅच जिंकून गावामध्ये गेले तेव्हाचा जल्लोष किंवा तेव्हाचा आनंद कसा होता? चांगला होता. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. चला लगेच आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. सचिन दादांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा असतील. विश यू ऑल दी बेस्ट. फर्स्ट सेमीफायनलचा टॉस जिंकला लामस संघाने आणि डिसाईड केलंय क्षेत्ररक्षण करायचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोनिश पाटील. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 34 धाबा फलकावर लावण्यात यश आलं गावदेवी कोलिवली टीमला. 35 धाबांचा आव्हानाचा पाठलाग करावा लागेल एनआर बोरपाडा टीम समोर हे लक्ष असेल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुडून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घरला पाहिजे. त्या पद्धतीनं या दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रतीक, तर नॉन स्ट्राईक एंडला बिंदास लसणे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय वैभव पाटील, एक मोठं नाव. तर दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल फेस करेल प्रतीक. यावेळेस पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला. चांगली लाईन लेंथ यावेळेस पाहायला मिळाली. धन्यवाद सुनील पाटील, तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. प्रतीक तांदळे आहेत बॅटिंगवरती आणि त्याच्या समवेत बिंदास लसणे आहेत. आपण लगेचच जाऊयात व्यासपीठावरती सन्मानाकडे. दरम्यान आदरणीय सन्मान्य सचिनदादा चव्हाण आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी 4th क्रमांकाचं पारितोषिक लागलं गेलं. आणि अशा गोड व्यक्तिमत्वाचं, असं दानशूर व्यक्तिमत्वांचं आपण करूयात शाही सन्मान, शुभ सन्मान. आणि हा सन्मान करण्यासाठी द अनिकेत शेलार शो हे प्रोप्रायटर अनिकेत दादालाच विनंती करेन की आपण आपल्या शुभसे हा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आदरणीय शिवानंदजी पाटील साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि शिवानंदजी पाटील साहेबांचा देखील आपण शाही सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी देखील मी अनिकेत दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करायचा. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोनिश पाटील. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान 4 धावा आल्यात. तर मी ग्रामपंचायत पिळंजे चे उपसरपंच मोहनजी मुकणे आणि अजय बगले यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात. ये काली काली आंखें
बॅक टू बॅक 2 चौकार प्रतीकच्या बॅट त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाही. धावसंख्या स्थिर 8 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत पाहिलं तर पहिले 3 चेंडू असरदार राहिले, त्यानंतर मात्र प्रतीकने बॅक टू बॅक 2 चौकार लगावले आणि परिणाम स्वरूपी फलकावर 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जमेची बाजू ठरू शकते. या षटकामध्ये कुठलाही विकेट गमावला गेला नाहीये. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून मात्र 12 चेंडूमध्ये विजय करिता अजून 27 धाव्यांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे, मात्र हे लक्ष लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर 27 कराव्या लागतील 12 चेंडूमध्ये. अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता येते, फक्त जिद्द हवी. हॅलो, ती जिद्द मात्र मनात घेऊन इथून मात्र फलंदाजी करावी लागेल. प्रयत्न, कष्ट, मेहनत तुम्हाला मैदानात करावेच लागते. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून मैदानात उतरता तेव्हा कष्टाशिवाय पर्याय नाही, तेव्हा तुम्ही यशापर्यंत पोहोचाल. गोलंदाज आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरिता विकी. समोर असेल बिंदास लसने. यावेळी चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. बिंदास लसनेचा हा वार, चेंडू सीमा पार. हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला, असा हा लांबच योगावाला. कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र त्याच्या नाव. आणि म्हटलं जाताना आयुष्यात रिस्क घ्यायला शिका, कारण रिस्क आहे तिथे विजय फिक्स आहे. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. विजयाचा पल्ला गाठायचा असेल तर यशाला मात्र गवसणी घालावं लागेल, आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बिंदास लसने. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली, चौकाराने सुरुवात केली, आघात केलाय या बॅटरनं. बिंदास लसने मात्र आता बिंदास फलंदाजी करतोय. गोलंदाज विकी. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर लागलाय, कमबॅक करावं लागेल. यावेळेस चेंडू पायावर आदळतोय, जोरदार अपील. पिचिंग पंचांनी बघितली, ऑप्शनच्या बाहेर, त्या कारणास्तव नॉट आउट घोषित केलं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावर जोडली गेली. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 13. 35 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय एनआर बोरपाडा टीम गावदेवी कोळीच्या विरोधात. तर मात्र समीकरण 10 चेंडू 22 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू, अशा चेंडूची हाताळणी करावी लागेल विकी या गोलंदाजाला. आपल्या टीमला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर चांगली लाईन लेन तुम्हाला ठेवावी लागेल. कुठेतरी फलंदाजाला प्रश्न विचारणारे चेंडू टाकावे लागतील. यावेळी चेंडू हवेत आहे, नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. त्या दरम्यान 3 क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे स्विरलेग क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. त्या दरम्यान 3 धावा ते तर कंप्लीट झाल्या आहेत. तीन धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय पंचांचा काय इशारा आहे? तर इथे मात्र 3 धाबा कंप्लीट केल्या. 3 धाब्याने धावफलक 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज विकी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस मात्र समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बिंदास.
यावेळेस चेंडू अंगावर आदळतो, चांगला चेंडू यावेळेस हाताळला गेलाय. प्रश्न विचारले जात आहेत फलंदाजाला. लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 17 या अंकावर. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. गोलंदाज विकी पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला, त्यानंतर मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. मी अगोदरच म्हणलं की फलंदाजाला कुठेतरी रोखायचं असेल तर चांगली लाईन लेंथ तुम्हाला ठेवावी लागते. सिमेंटची विकेट म्हटली तर बाउन्स प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र 7 चेंडू विजयाकरिता 18 धाबांची आवश्यकता. गोलंदाज तयार विकी. यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे, मिडविकेट क्षेत्रामध्ये थोडंसं पंबल झालं. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र धोक्याची ठरली आहे. प्रतीक तांदलेला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिल्या विकेटचं त्याचप्रमाणे आपण पाहतोय ग्रामपंचायत उपसरपंच मोहनजी मुकणे त्यांच्या सोबत आपण पाहतोय अजयजी बगले समाजसेवक पिलांजे यांचं सुद्धा शुभ आगमन आपण व्यासपीठावर पाहू शकता. आणि अनिल शेलार महाराष्ट्र पोलीस या विभागामध्ये कार्यरत आहेत, त्यांचं सुद्धा शुभ आगमन. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरील मान्यवरांचं मनापासून आभार. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन ठेपलोय. तर मात्र अंतिम षटकामध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 6 चेंडू 17. आता मात्र कोणत्या संघाला असेल इथून मात्र खतरा. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बिंदास लसणे. जोपर्यंत बिंदास आणि धीरज मैदानात आहेत तोपर्यंत आशा मात्र पल्लवीत असतील. हे जाणल्या जात आहेत मोठ्या पटक्यांसाठी. मी या 2 बॅटरसाठी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. विजयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल जरूर कराल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज विलास. अनुभवाची खान असलेला हा विलास आपल्या टीमच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धेमध्ये त्याला पाहिलंय. यावेळेस ऑन साइडला क्षेत्रक्षेत्र उपस्थित पहिल्याच बॉलवर मोठा मासा गलाला. बिंदास लसणे तंबूच्या आश्रयाला. त्याच्या नावात हाय क्वालिटी. अंधारातून सुद्धा वाट निर्माण करता आली पाहिजे, फक्त जिद्द पाहिजे. आणि जिद्दीच्या जोरावर आपण पाहतो अनुभवाच्या जोरानं तर मात्र विकेट मिळवली आहे. विलास या गोलंदाजानं बिंदास लसणीला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. तर मात्र समीकरण 5 चेंडू 17. प्रति चेंडू प्रति समीकरण बदलत असताना आपण पाहतोय. परंतु या विकेटने मात्र आशा पल्लवित केल्यात गावदेवी कुली टीमच्या बाजूनं. बिंदास लसणे हा मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, जोरदार अपील, हाईट फॅक्टर इथे राहिला.
एक धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 19. आता मात्र 4 चेंडू 16चं समीकरण मैदानात उभं ठाकलंय. 4-16 रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इन्नर बोरपाडा विपक्षात गावदेवी कोलिवडी. 4-16 असं समीकरण. गोलंदाज बिलास, समोर असेल फलंदाज धीरज. हा जाणला जातो मोठ्या पटक्यांसाठी, परंतु अनुभव आहे गोलंदाजाकडे. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, कमालीची बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये बिलास. मी अगोदरच म्हटलं होतं की अनुभवाची खान का म्हटलं जातं या गोलंदाजाला. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिलंय आणि तेच प्रात्यक्षिक या मॅच मध्ये करत असताना विलास या गोलंदाजाला आपण पाहत आहे. आता मात्र 3-16 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. धीरज पुन्हा एकदा. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, स्वतः गोलंदाज. विकेट मिळवली आहे धीरजची. धीरजला परतावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. हे दादाचा आमच्या एकच रूल, चुकेगा नाही हाय सक्सेसफुल, चुकेगा नाही हाय सक्सेसफुल, चुकेगा नाही हाय सक्सेसफुल. या साऱ्यांचा केलाय पत्ता गुल, म्हणून बनलाय पॉवरफुल, म्हणून बनलाय पॉवरफुल, म्हणून बनलाय पॉवरफुल. करतो साऱ्यांच्या मनावर आज त्याचा स्वभाव. डीजे पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी करी अवकात. हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विलास या गोलंदाजाला आपण पाहतोय. मी अनंतजी सुतार यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. स्वर्गीय रोहिदास पाटील चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काय गोलंदाजी पाहायला मिळते, कमालीची गोलंदाजी विलास या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस डाव्या तिचा बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं 20 या अंकावर जाऊन पोहोचले. एनआर उरपडा टीमचे जे खेळाडू आहेत आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. तर पंचांचा इशारा आलाय. त्रिफळाची खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. विनंती असेल आपणास, मॅच जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर यायचं नाहीये. 1 चेंडू 16. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिला असंच म्हणावं लागेल. यावेळेस निर्धाव चेंडून इथून मात्र क्वालिफाय करत असताना गावदेवी कोलिवली टीमला आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये धडक देत असताना अभिनंदन. हार्ड लक टू एनआर बोरपाडा. आपण सुद्धा चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद डीजे. ह्या मॅचचा हिरो नो डाऊट ज्यानं शेवटचं षटक हाताळलं, त्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली, ती सुद्धा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. तो अनुभवाचा खान ठरतोय विलास इज द मॅन ऑफ द मॅच. काय गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक समीकरण असं होतं 6 चेंडू 17. मात्र खतरा बनला एनआर बोरपाडा टीमच्या समोर आणि या षटकामध्ये लेगबाच्या स्वरूपामध्ये 1च धाव खर्च केली. या अनुभवाची खान असलेला विलास हा गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली. आपल्या व्यासपीठावर अनंतजी सुतार यांचं शुभागमन झाले. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मी अनिल शेलार महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये कार्यरत आहे, त्यांना विनंती करतोय की विलास या खेळाडूला मात्र सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. खूप चांगली बॉलिंग या मॅच मध्ये राहिली. खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनुभव पणाला लावून
शेवटचं षटक हाताळलं, लेगबायच्या स्वरूपात एक धाव कर्ज केली आणि सामनावीराचा किताब आहे तो आपल्या नावावर कोरला. विलास तुम्हाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.